नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आहे 3 ऑक्टोबर 2024 आहे. हा पेरूचा बाग आहे. भैया आपलं नाव सांगा. सयाजी वसंतराव बादावार, अंबुलगा बुद्रुक तालुका मुखेड जिल्हा नांदेड. बरं, हे सगळे पेरूची बाग आहे. किती झाड आहेत ते? हे एक 1,500 झाड आहे. 1,500 झाड आहेत. 10 बाय 6 बाय 10. 6 बाय 10 वर लावलेलं आहे. हा. आणि हे तिसरं वर्ष आहे. हा. पहिल्या वर्षी भैयाने फळ घेतलं नाही हा. आणि दुसऱ्या वर्षापासून फळ घेतलेलं आहे. हा. म्हणजे आता फळ जर म्हणलं तर हे तिसरं फळ आहे आपलं, हा. आहे ना. हा. तर ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट आपण गेल्या वर्षापासून वापरतोय. वापरता आता हे दुसरं वर्ष आहे. दुसरा वर्ष आहे. तर ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदरचा आणि आताचा फरक सांगा मला. ग्रीन प्लांटच्या जेव्हापासून तुमचे प्रोजेक्ट आम्ही वापरता हा. तोपासून आम्हाला म्हणजे एक नंबर ह्याची हे आली, रिझल्ट आले. रिझल्ट आले. अच्छा. रिझल्ट आले की बाबा म्हणजे ह्याच्यावर आमचं काय पिट्या रोग होता, हा, रोग. तुटत नव्हता. अच्छा. परत त्यातल्या त्यात लाल सर पडत होते झाडं, पिवळं सर पडत झाडाचा होते, कलर नव्हता चांगला. झाडाला कलर नव्हता, असं टवटवीत आमचे झाडच नव्हते. बरोबर आहे. हा आम्ही कुठलंही प्रोजेक्ट आणायचं, फवारायचं, हे करायचं असं हे होतं. हा हा. जेव्हापासून तुमचे जे प्रोजेक्ट वापरायला सुरू केलं, आपलं भूमी पॉवर वापरलं, वापरलं, परत ग्रो, ब्लूम, नायट्रोकिंग, बुरशीनाशक आणि स्टिकर, स्टिकर म्हणजे स्प्रे मध्ये पण वापरलं आणि भूमी पॉवर जमिनीत वापरलं आहे ना. वापरलं. बर, मग आता फळं जे गेल्या वर्षी साईज होती किंवा संख्या होती त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? गेल्या वर्षी संख्या फळाची आहे, हा. पण त्याच्यामध्ये थोडं वाढ झाली गेल्या वर्षीपेक्षा. बर. आणि फळामध्ये क्वालिटी सुधारली. बरोबर आहे. क्वालिटी अशी काय सुधारली म्हणलं तर एकदम हे गोडीला आला फळ. बरोबर आहे. पहिलं होता फळ, पहिल्या वर्षी म्हणजे एवढं फळ व्हायचं, बरोबर आहे. एवढा मोठा, हा हा. एवढा मोठा व्हायचा, गिऱ्या कोणी घ्यायचं नाही, गोड पण व्हायचं नाही. गोड पण व्हायचं नाही. अच्छा. ते म्हणायचं अरे बाबा हे येणार आहे, हा हा ते काय पानचट नुसतं काय खायचं म्हणायचं. मी म्हणलो गिऱ्हाईकला असं समजून सांगलो की तुम्ही हे औषध शेक खाऊन बघा जांब, बरोबर आहे. नंतर घ्या. नंतर घ्या. हा मग तुम्ही असं काय एवढं काय ह्याच्यावर बोललेलं आहे तुम्ही? कॉन्फिडन्स. मी म्हणलो बाबा की त्याला मी ऑर्गॅनिक खेती केलेलं आहे, बरोबर आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेलं आहे मी. अच्छा. हा. तुम्ही मग खाऊन बघल्यानंतर तुम्ही म्हणा की बा ऑर्गॅनिक, आणि तुम्ही सिटीतले लोक तुम्हाला समजतील. बरोबर आहे. आम्ही तर खेड्यातले आहो म्हणलो. बरोबर आहे. अच्छा. नाही नाही बरोबर ठीक आहे बघू. मग त्याला शॅम्पल देऊन कापून खायला द्यायचं, हा. तेव्हा मग ते घ्यायचे गिऱ्हाईक. बरोबर आहे. असे कसे एवढं भारी जांब कसं काय केलं, काय काय केलं, हा हा. का गुळ घातलाय का साखर घातलाय म्हणून नाही, असं काही नाही. प्रोजेक्ट वापरते आम्ही ऑर्गॅनिक. खरं खरं. तर बघा, हे ताकद आहे. ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट जर टाकले तर त्या झाडाला लागणारे, त्या फळाला लागणारे सगळे जर घटक भेटले हो. तर त्यामुळं काय होते, झाडाची जी क्वालिटी आहे किंवा चव आहे किंवा त्याची साईज आहे हो. आणि त्याची संख्या आहे, हो. या सर्वांमध्ये गुणोत्तर व्यवस्थित तयार होते. हो. त्यामुळं ही शेती अनिल देशपांडे साहेब, अनिल गोविंदराव देशपांडे, हा, देशपांडे साहेबांची अंबुलगा शेती बुद्रुक. आहे. देशपांडे साहेब आपलं पण खूप खूप अभिनंदन आहे. आपण या ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरून ऑर्गॅनिक पद्धतीनं ही काही शेती करताय. हो. आणि या एरियातल्या लोकांना किंवा समाजाला विषमुक्त अन्न खाऊ घालण्यासाठी आपण हो. या ग्रीन पॅन्ट कंपनीच्या प्रोडक्टमध्ये वापर करताय. त्याबद्दल आपले अभिनंदन.